हिंदू समाजाच्या मोर्चाला परवानगी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला। तसंच ऐन नमाजाच्या दिवशी मोर्चाला कशी परवानगी दिली असा सवालही जलील यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। लोक खूप हुशार झालेले आहे। मी आता काही वेळापूर्वी मुस्लिम समाजाच्या युवकांना एक संदेश दिलेला आहे की हे सगळं राजनैतिक षडयंत्राचा एक भाग आहे, आपण त्याचा बळी पडू नये। सगळ्यांना माहीत आहे की विधानसभेचे इलेक्शन येत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लाडली बहीण काढा, लाडला भाऊ काढा, लाडला काय काढायचे ते काढा। त्यांना माहीत आहे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दंगल आपण घडवणार नाही तोपर्यंत आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकणार नाही। स्पष्टपणे बोलतो। आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये काय परिणाम झाला होता, मुस्लिम समाज कोणाला मतदान केलं होतं। आता एक सामाजिक तेढ निर्माण करून इतका द्वेष आपण तयार करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की मुस्लिम समाजाला आयसोलेट करून हे सगळं प्रक्रिया सुरू आहे आणि याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावे। आणि मी डायरेक्टली देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारतो की साहेब, माझ्या तोंडात पण जीभ आहे, मी पण बोलू शकतो, मी कधीही बोललो नाही कोणत्या जातीच्या धर्माच्या। हे जे तुमच्या पिल्लू तुम्ही रस्त्यावर सोडलेले आहे ते बाटका, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून कशा प्रकारची भाषाचा वापर करत आहे। मी बोललं तर तुम्ही माझ्यावर केस करणार नाही करणार? एक क्षण नाही लागणार तुम्हाला माझ्या विरोधात केस करण्यासाठी। मग हे असा पिल्लूंना कसा सोडलं तुम्ही? का त्याच्यावर केसेस रजिस्टर करण्यात येत नाही? का सगळे लोक गप्प बसलेले आहे? याचा अर्थ एक आहे की हे सत्तामध्ये बसलेल्या लोकांनी अशा पिल्लूंना रस्त्यावर सोडलेले आहे की तुम्हाला कुठे भोकायचे आहे ते भोका, आम्ही तुम्हाला विरोधात काही करणार नाही। आणि त्याचा परिणाम काय की बिचारे पोलीसवाले कारवाई करायच्या आहेत पण ते त्यांचे हात बांधलेले आम्हाला दिसतात। कोण का करतंय ह्याचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।